बस चालकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे, त्यामुळे खळबळ उडली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत उमरखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। उमरखेडमधील शासकीय वसतिगृहामध्ये राहून मुलगी शिक्षण घेते। उमरखेडवरनं नागपूरमध्ये नेऊन बस चालकानं विद्यार्थिनीवरती अत्याचार केला। संदीप कदम असं ह्या बस चालक आरोपीचं नाव आहे। आरोपी नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत आहे आणि वसतिगृहातील पीडित विद्यार्थिनीवरती नेहमीच अत्याचार करत असल्याचं तक्रारीमध्ये सुद्धा नमूद झाले। संतोष कदम हा एस.टी. ड्रायव्हर नागपूर येथे नेमणुकीला आहे। त्याने उमरखेड येथे 11व्या वर्गात शिकणारी गावंडे कॉलेजला जी विद्यार्थिनी शासकीय वसतिगृह उमरखेड येथे राहत होती, मागील 3 महिन्यापासून तिच्यासोबत हेतुपुरस्सर त्याने ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला। दिनांक 22 मार्च 2025 रोजी त्याने एस.टीच्या कर्तव्यावर असताना उमरखेड येथून नांदेडला एस.टीने घेऊन गेला। तिथून नागपूरला गेला आणि नागपूर येथे एस.टी कॉलनीतल्या त्याच्या रूमवर तिथे त्या अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केलेला आहे। त्यानंतर त्याच रात्री तो तिथून सोलापूर एस.टीने त्या मुलीला घेऊन उमरखेडकडे येत असताना मुलीने तिच्या काकाला फोन केला आणि काकांना संशय आल्यावरून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि उमरखेड पोलिसांनी तातडीने उमरखेड येथे बसस्टँडला थांबून जशी एस.टी आली तसेच त्याला आरोपीला आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले। पीडित मुलीकडे विचारपूस करता मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची हकीकत सांगितली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी आणि अपहरण करणे ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला काल रोजी अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याला माननीय न्यायालयात प्रोड्यूस केले जाईल आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री विजय हर्षवर्धन सर, पुसद विभाग हे करीत आहेत।